हाय फ्रेंड्स, मी अर्चनाच किचन हेल्दी अँड टेस्टीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून रोजच्या रोज नवनवीन रेसिपीज आपणास पाहायला भेटतील. आज आपण पाहणार आहोत मटकीची उसळ. एकदम झणझणीत, टेस्टी, झटपट होणारी. चला तर मग पाहूयात त्यासाठी लागणारं साहित्य. बारीक चिरून घेतलेला एक कांदा, बारीक चिरून घेतलेला एक टमॅटो, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, एक कढीपत्त्याची काडी. 1 वाटी मटकी घेतलेली आहे. त्याला मी छान असे घरीच मोड आणलेले आहेत. बघा तर किती छान असे मोड आलेले आहेत. 1 वाटी मटकीची उसळ आणि 1 वाटी पाणी घालून थोडेसे मीठ घालायचे आहे त्यामध्ये आणि झाकण ठेवून छान अशी एक उकळी काढून घ्यायची आहे. मटकी अशी थोडी मऊसर झाली पाहिजे. त्यानंतर मी इथे गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे. कढई छान गरम झाली की त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालून घ्यायचं आहे. तेल छान गरम झाले की त्यामध्ये आपण मोहरी छान अशी तडतडली पाहिजे. त्यानंतरच आपण जिरे घालणार आहोत. जिरेही छान असे तडतडले की त्यामध्ये आपण कढीपत्ता, कांदा, छान असा गुलाबी रंगावरती कांदा आपण भाजून घेणार आहोत. चार ते 5 मिनिटांमध्येच कांदा छान असा गुलाबी रंगावरती भाजून झाला की त्यामध्ये आपण इथे मी 1 चमचा आपण घरगुती मसाला आठवड्याभराचा जसा करून ठेवतो तसा मी इथे नेहमीप्रमाणे करून ठेवलेला आहे. तो मी 1 चमचा घालणार आहे. तोही छान असा कांद्यासोबत मी तेलामध्ये छान असा परतून घेणार आहे. हा असा आठवड्याभराचा मसाला करून ठेवला की आपल्या रोजच्या स्वयंपाकामध्ये गडबड होत नाही व आपल्या भाज्याही झटपट होतात. त्यामुळे तुम्हाला जर माझ्या ह्या मसाल्याची रेसिपी हवी असेल तर मला नक्की सांगा, मी तुम्हाला नक्की शेअर करेन. मसाला आणि कांदा छान असा तेलावरती भाजून आलेला आहे. तेल असे बाजूला सुटत आले की समजायचा मसाला आपला छान भाजून झालेला आहे. त्यामध्ये आता आपण बारीक चिरलेले टोमॅटो घालणार आहोत व या टोमॅटोंमध्येच नेहमीप्रमाणे आपली ट्रिक की थोडेसे मीठ घालायचे. त्यामुळे आपणा सर्वांना माहीतच आहे की टोमॅटो छान असे तेलामध्ये विरघळले जाते व त्याला आपण एक वाफ काढून घ्यायची, जेणेकरून टोमॅटो छान असा तेलामध्ये मुरतो. 4 ते 5 मिनिटातच छान असा टमॅटो तेलामध्ये छान विरघळला जातो व त्याला बाजूने तेल सुटायला लागले की समजायचे मसाले आपले छान असे तेलात भाजून झालेले आहेत. मसाला आता छान भाजून झालेला आहे. चला तर मग आपण त्यामध्ये मसाले घालूयात. अर्धा चमचा हळद पावडर, 1 चमचा लाल काश्मीरी पावडर आणि 1 चमचा रोजच्या वापरातला आपला काळा मसाला. तिखट आपल्या आवडीप्रमाणे घालावे. त्यामध्ये थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर. मसाले आता छान असे मिक्स करून घ्यायचे. मसालेही छान असे आपण तेलावरती परतून घेणार आहोत. 2 ते 3 मिनिटांमध्ये छान असे मसाले तेलावरती परतून झाले की त्यामध्ये आपण शिजवून घेतलेली मटकी घालणार आहोत. ही मटकी पाण्यासहितच घालायची आहे. ही गरम असल्यामुळे भाजीला छान असा एक फोडणी पण बसते. बघा तर मग किती छान असा वासही येत आहे. मस्त एकदम झणझणीत अशी. हवे असल्यास थोडेसे आपण पाणी घालून मटकी अशी छान शिजवून घेणार आहोत. यामध्ये आता मीठ असे फार घालायची गरज नाही, कारण आपण मटकी शिजवतानाही मीठ घातलेले आहे व आपण मसाले भाजतानाही टमॅटोमध्ये मीठ घातले होते. त्यामुळे मिठाचे प्रमाण चवीनुसारच घालावे. झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं छान अशी वाफ काढून घ्यायची आहे. 2 ते 3 मिनिटानंतर बघा तर मग किती छान असा मटकीच्या उसळला कलर आलेला आहे. या स्टेजला आपण आता मीठची चव पाहणार आहोत. जर भाजीमध्ये मीठ कमी असेल तर
नक्की टेस्ट करून बघा आणि मग कमी असेल तर त्यामध्ये थोडेसे मीठ घाला. भाजी छान अशी एकत्रित करून घ्यायची. जर तुम्हाला मटकीच्या उसळमध्ये रस्सा आवडत असेल तर तुम्ही या स्टेजला गॅस बंद करू शकता. जर तुम्हाला भाजी सुकी हवी असेल तर तुम्ही यापेक्षा अजून जास्त शिजवून पाणी आटवून घेऊ शकता. पण थोडासा रस्सा असला तर मटकीच्या भाजीला चव काही वेगळीच येते. चला तर मग आता आपण यामध्ये नेहमीप्रमाणेच गूळ किंवा थोडीशी साखर घालून घेणार आहोत. यामुळे भाजीचा आणखीन स्वाद वाढेल आणि आपल्या भाजीला छान असा कलरही येईल व त्याचा आणखीन स्वाद वाढेल. मस्त शिजली आहे आपली मटकीची उसळ. बघा तर मग किती छान असा कलरही आलेला आहे आपल्या मटकीच्या उसळीला आणि कटही मस्त आलेला आहे. मस्त झणझणीत अशी गावरान झालेली आहे. वासही मस्त येत आहे. चला तर मग चपाती किंवा भाकरीसोबत खायला तयार आहे मस्त अशी झणझणीत मटकीची उसळ. तुम्ही ही मटकीच्या उसळला असा थोडासा रस्सा करून बघा. खूप छान टेस्ट लागते या रश्श्याची. रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक करा. चला तर मग उद्या भेटूयात एका नवीन रेसिपीसहित. तोपर्यंत बाय.